नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त असा प्रोमो रिलीज झालेला आहे. प्रियाचं एक कारस्थान तर ऑलरेडी उघड झालेलं असतं, पण तिचं दुसरं कारस्थान कसं उघडं पडतं हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहिलं, प्रिया अजून दारातच उभी असते. तिला फार चक्कर येत असते, कारण काल रात्रीपासून तिने काहीच खाल्लेलं नसतं, अन्नाचा एक कणसुद्धा खाल्लेला नसतो. त्यामुळे ती पुन्हा नाटक करायला सुरुवात करते. ती म्हणू लागते, प्लीज प्लीज मला घरात घ्या, मी कालपासून काहीच नाही खाल्लेलं, मला बरं वाटत नाहीये, मला चक्कर येते. असं म्हणतच ती चक्कर येऊन पडण्याची ऍक्टिंग करू लागते. पण इथे मात्र प्रेक्षकांनो, सायलीने या प्रियाचा ऑलरेडी बंदोबस्त करून ठेवलेला असतो. तिने नुपूर आणि गिरिजाला फोन करून ऑलरेडी बोलावून घेतलेलं असतं. नुपूर आता तिच्यासमोर काढा घेऊन येते. गिरिजा बोलते, हा काढा पी, म्हणजे तुला कसं एकदम बरं वाटेल. असं म्हणतच नुपूर तिचं नाक दाबते आणि चक्क काढ्याचा अखंड ग्लास तिच्या घशात ओतते. प्रिया आता जोरजोरात खोकू लागते आणि ओढू लागते, असा काढा कुणी कोणाला देतं का? तुम्हाला दिसत नाहीये का माझी किती कंडिशन वाईट झाली आहे? तेव्हा नुपूर बोलते, प्रिया कसं आहे ना, हा तोच काढा आहे जो तू पूर्ण आजीला दिला होतास. तू एखाद्या म्हाताऱ्या माणसाला हा काढा देऊ शकतेस, मग हा काढा आम्ही तर तुला देऊ शकतो. आणि हे ऐकल्यावर या प्रियाची पूर्णपणे बोलती बंद झालेली असते आणि तेवढं तर सायली जिण्यावरून खाली येते. प्रिया आता पळत पळत सायलीच्या जवळ जाते आणि बोलते, सायली अगं तू तरी मला वाचव. तेव्हा सायली बोलते, कसं आहे ना प्रिया, तू जे माझ्याबरोबर केलं होतंस ना, त्याची मी आता परतफेड करणार आहे. प्रिया खुश होते आणि बोलते, सायली याचा अर्थ तुम्हाला खायला घालणार आहेस? तू जे बनवशील ना ते मी खायला तयार आहे, प्लीज मला काहीतरी दे. सुकी भाकरी असेल तेही मी खाईन. तेव्हा सायली बोलते, ते नाही, मी तुला धक्का देणार आहे, आठवते? एकदा तू मला असं जिन्यातून धक्का दिला होतास, आता मी तेच तुझ्याबरोबर करणार आहे. असं म्हणत सायली चक्क प्रियाला धक्का देते. प्रिया आता गडगडत खाली येते. खाली गिरिजा आणि नुपूर उभ्या असतात. दोघेही कंबर कसतात. गिरिजा बोलते, ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे पुढे बघत राहा काय काय होतंय ते. आणि तेवढंच इथे रविराज आणि प्रतिमा येतात, कारण त्या दोघांना या प्रियाचे सगळे कारनामे कळून चुकलेले असतात. प्रिया आता रडतच त्यांच्या जवळ जाते, त्या दोघांचे पाय धरते आणि बोलते, आई बाबा अहो तुम्ही तरी माझं ऐकून घ्या. हे अर्जुन सायली माझ्या विरुद्ध कट रचतायत. मी तुमची मुलगी आहे ना, प्लीज माझी साथ द्या. तेव्हा प्रतिमा बोलते, मुलगी अगं कसली मुलगी, तू तर या घराला लागलेली कीड आहेस. आजवर आम्ही तुला सावरलं, पण तू फक्त आमचा विश्वासघात केलास. आणि त्यांचा आवाज ऐकून सगळेच तिथे जमतात. रविराज बोलतात, तन्वी आज तू बाबा या शब्दाला काळीमा फासला आहेस. ज्या रक्तावर मी विश्वास ठेवला तेच रक्त इतकं विषारी निघेल असं अजिबात वाटलं नव्हतं, स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. ऐक आता, आज या क्षणी मी रविराज किल्लेदार तुला माझ्या आयुष्यातून आणि माझ्या संपत्तीतून बेदखल करतोय. माझ्या कवडीवरही आता तुझा अधिकार नाहीये. तेव्हा तन्वी बोलते, बाबा अहो असं करू नका, मी रस्त्यावरती येईन. तेव्हा रविराज बोलतात, अगं रस्त्यावर काय, तू तर नरकात जाण्याची लायकीची आहेस. आणि तुझी ही जी काही खोटी नाटकी आहेत ना, ती पूर्णपणे बंद कर. आमची सहनशक्ती पूर्णपणे संपलेली आहे. असली मुलगी असण्यापेक्षा ती मेलेलीच बरी. आज मी तुला संपून टाकणार. रविराज तिचा गळा धरण्याचा प्रयत्न करू लागतात, गळा दाबण्याचा प्रयत्न करू लागतात. प्रिया जोर जरा तोडत असते, बाबा प्लीज मला सोडा, असं करू नका. आणि मग काय, घरातली सगळी मंडळी आता रविराजांना अडवतात आणि कसं बसं रविराज आता शांत होतात. नाहीतर आज त्यांनी या प्रियाचं काम तमाम करून टाकलं असतं. तेव्हा प्रताप बोलतात, रविराज अहो तुम्ही अशा मुलीसाठी स्वतःचं रक्त का ठेवताय? शांत व्हा. अशा नालायक मुलीसाठी तुम्ही स्वतःला त्रास का करून घेताय ना, तेच मला कळत नाहीये. आणि तेवढ्यातच दारावरती जोरात असा आवाज येतो. सगळेच आता दारात बघू लागतात. दारावरती चैतन्य आणि इन्स्पेक्टर आलेले असतात. चैतन्य आता जोरातच ओरडतो, रविराज सर तिला मारून तुमचे हात घाण करू नका, कायद्याला त्यांचं काम करू द्या, कारण ही मुलगी तुमच्या रागाच्या सुद्धा लायकीची नाहीये. आणि हे बघा, या गुन्ह्याचा सगळ्यात मोठा पुरावा मी तुमच्यासमोर घेऊन आलोय. कोणाला काहीच कळत नसतं की नक्की ते कोणाला घेऊन आलेत. आपण पाहतो तर काय, मागे व्हीलचेअरवरती एक अत्यंत अशक्त महिला असते आणि तिच्यासोबत पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा असतात. अर्जुन बोलतो, चैतन्य तू इतक्या उशिरा, आणि ही महिला कोण आहे? तेव्हा चैतन्य बोलतो, अर्जुन हीच ती मास्टर की आहे, जिने प्रियाने रचलेलं खोटेपणाचं कुलूप कायमचं उघडणार आहे. ही आहे सुनीता, म्हणजे गुन्हेगार संतोषची पत्नी, जिचा वापर या प्रियाने फक्त स्वतःची काळी कृत्य लपवण्यासाठी केला. आणि मग काय, प्रिया तर तिच्याकडे बघून थरथर कापायला सुरुवात करते आणि ओढू लागते, कोण 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 ही सुनीता? मी हिला ओळखत नाही. आणि अर्जुन तू आता कोणत्या नवीन बाईला पकडून आणला आहेस? म्हणजे या चैतन्याच्या मदतीने तुम्हाला पुन्हा अडकवायला निघालायस का? एक लक्षात ठेव, मी आता अडकणार नाहीये. अश्विन प्लीज या सगळ्यावरती विश्वास ठेवू नकोस. ही फक्त एक चाल आहे, प्लॅनिंग आहे मला अडकवण्याची, बाकी दुसरं काहीच नाहीये. पण कोणी आता प्रियाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतं, अश्विन सुद्धा नाही. चैतन्य मात्र जोरजोरात हसू लागतो आणि बोलतो, प्रिया तू आता काय म्हणालीस? तू हिला ओळखत नाहीस, पण तुझं बँक स्टेटमेंट तर काय वेगळंच सांगतंय. इन्स्पेक्टर दाखवा यांना हे पुरावे.
तेव्हा सुनीता बोलते, काय ग पोरी, इतकी विसरभोळी कशी काय झालीस? नाही म्हणजे 4-5 दिवसांपूर्वी तूच माझ्या घरी आली होतीस ना, मला मान्य आहे. मी माझ्या नवऱ्याबरोबर राहत नाही, मी दुसरीकडे राहते. कारण तो असा चोऱ्या माऱ्या करतो आणि त्यामुळे सारखे पोलीस आमच्या घरी यायचे. त्यामुळे मी वेगळं राहायचे, विभक्त राहायचे. पण 3 दिवसापूर्वी जे काय घडलं ना, ते मी तुम्हाला सांगतो. ही बाई माझ्या नवऱ्याला माझ्याकडे घेऊन आली आणि माझ्या नवऱ्याला जेलमध्ये जाण्यासाठी तयार केलं. आणि तुमच्या बायकोचा कॅन्सर मी बरा करेन असं खोटं वचनसुद्धा त्यांना दिलं. आणि हे सगळं ऐकून तर कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो. ती जोरातच ओरडते, काय कॅन्सर? अहो हे सगळं काय चाललंय? तेव्हा सुनीता बोलते, हो काकू, तुम्ही आता जे काय ऐकलत ना ते अगदी खरं आहे. खरं तर मला 3ऱ्या स्टेजचा कॅन्सर आहे. डॉक्टर मला म्हणाले होते की या सगळ्या ट्रीटमेंटसाठी 5 लाख रुपये लागतील, नाहीतर मी मरेन. माझा नवरा संतोष खूप चांगला माणूस, खूप साधा भोळा माणूस. त्याने खूप हातपाय मारले पण पैसे मिळाले नाहीत. तो चोरी करायचा, मला मान्य आहे, तो चोरी करायचा, सगळं करायचा. कशासाठी? माझ्यासाठी, 4 पैसे जमवण्यासाठी. खरं तर आम्ही आधी साधी कष्टाची भाकर खायचो, पण आमच्या लक्षात आलं की त्या पैशामध्ये आमचं भागणार नाही. ट्रीटमेंटसाठी पैसे जमणार नाहीत आणि म्हणूनच त्याने चोरीमारी करायला सुरुवात केली, हे असले धंदे करायला सुरुवात केली. आणि बरोबर या सगळ्या गोष्टींचा या मॅडमने फायदा उचलला, या प्रिया मॅडमने फायदा उचलला. त्या दिवशी हिने 5 लाख रुपयांचा चेक माझ्या नवऱ्याच्या हातात ठेवला आणि सांगितलं, मी सांगतोय तो गुन्हा कबूल कर, मान्य कर. काही दिवस जेलमध्ये राहावं लागेल, पण तुझ्या बायकोच्या उपचाराची जबाबदारी माझी, मी तिला ठीक करेन. तेव्हा सायली भरलेल्या डोळ्यांनी बोलते, आणि मग संतोषदादांनी तुमच्या जीवासाठी, तुमचा जीव वाचवण्यासाठी स्वतःवर न केलेला गुन्हा ओढवून घेतला, हो ना? तेव्हा सुनीता बोलते, हो ताई, या बाईने आमचा विश्वासघात केला. माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवल्यानंतर हिने 1 रुपयासुद्धा दिला नाही. हॉस्पिटलचं बिल न भरल्यामुळे मला अर्धवट उपचारातून बाहेर काढलं गेलं. मी मरणाच्या दारात उभी असताना चैतन्य सरांनी मला शोधून काढलं आणि माझे प्राण वाचवले. आणि आता मात्र ही प्रिया पुन्हा तिचा मेलोड्रामा करायला सुरुवात करते. ती बोलते, अश्विन, ही बाई खोटं बोलतीये. हिला अर्जुनने पैसे देऊन विकत घेतलंय. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा अश्विन बोलतो, काय विश्वास? अगं हा शब्दसुद्धा तुझ्या तोंडातून ऐकताना मला स्वतःची लाज वाटतेय. आणि खबरदार, यापुढे जर मला स्वतःचा नवरा म्हणालीस तर आजपासून तुझा आणि माझा कोणताही संबंध नाही. आजपासून ना तू माझी बायको आणि ना मी तुझा नवरा. आजपासून तू माझ्यासाठी मेलीस तन्वी. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात, रविराज सर, इमोशनल होऊन आता चालणार नाही. आमच्याकडे प्रियाविरुद्ध अटेम्प्ट टू मर्डर, फॅब्रिकेटिंग एव्हिडन्स म्हणजे खोटे पुरावे आणि लाच देणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. असं म्हणतच इन्स्पेक्टर आता प्रियाला पकडतात. प्रिया विनवण्या करत असते पण कोणीही पुढे सरसवत नाही. प्रिया आता सायलीकडे जाते आणि बोलते, सायली, अगं तू तरी सांग ना, तू तर खूप महान आहेस ना, प्लीज मला वाचव, मला फक्त एक चान्स दे, मी सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन. प्रत्येकाला एक सेकंड चान्स मिळायला हवा आणि तो मी डिझर्व करते असं मला वाटतं. तेव्हा सायली गंभीरपणे बोलते, कसं आहे ना प्रिया, आजवर तू जे काही छोटे मोठे उद्योग करत होतीस तिथपर्यंत ठीक होतं ग, पण आता तू तर चक्क खून वगैरे करू लागलीस. अगं तुला कळतंय का तू काय केलंयस? तू त्या शांताबाईचा खून केलायस आणि इतकंच की काय, एका गरीब महिलेच्या आजारपणाचा तू बाजार मांडलास आणि या सगळ्याला क्षमा नाही. दुसरं तू काही केलं असतंस ना तरी एखाद्या वेळेस आम्ही तुला माफ केलं असतं, तुला सेकंड चान्स दिला असता, पण नाही. खून करणाऱ्या गुन्हेगाराला माफी मिळूच शकत नाही. प्रिया, तुला तुझ्या कर्माची फळं भोगावीच लागतील. कायद्याचा हात लांब असतो असं म्हणतात, पण सत्याचा हात त्यापेक्षाही घट्ट असतो. तेव्हा चैतन्य बोलतो, इन्स्पेक्टर घेऊन जा हिला. आणि हो, संतोषच्या सुटकेसाठी लागणारी सगळी कागदपत्र मी कोर्टात सादर केली आहेत. लवकरात लवकर तो त्याच्या पत्नीकडे परत येईल. संतोषची पत्नी आता तिकडून निघून जाऊ लागते. तेवढ्यातच रविराज बोलतात, थांबा सुनीताताई, तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाहीये. आम्ही आहोत ना, आम्ही तुमचे अर्धवट राहिलेले उपचार पूर्ण करू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ, तुमचा हा आजार बरा करू, त्यामुळे काळजी करू नका. आणि मग काय, सुनीता त्यांचे आभार मानू लागते. तर असा काहीसा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे.